प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. संतांना तुझे सुफळ जीने, येजूसला नातू तुझा. स्वामी माझा, राजा माझा, मोठ्या मायेन आनंद तुझा. तुझे गे नाव नवला परी, अन्ना म्हणजे कृपा भरी. कृपेत असता आई झाली, जेजून तुला आपली आजी केली. कृपेत असता आई झाली, जेजून तुला आपली आजी केली. ह्या गाण्यामध्ये संत अण्णा हिचा गुणगौरव करण्यात आलेला आहे. संत अण्णा ही पवित्र मरीची आई. तिच्या पतीचं नाव जोकीम. आणि असं म्हटलं जातं की संत जोकीम जेरुसलेमच्या मंदिरामध्ये आपलं अर्पण घेऊन गेलेले होते आणि तेथील याजकांनी त्यांच्या अर्पणाची ही थाळी फेकून दिली. अतिशय दुःखी झालेला हा जोकीम घरी येतो. आपल्या पत्नीला झालेली घटना कथन करतो. तिला सांगतो, आपल्याला मूलबाळ नाही ना? निसंतान माणसाचं अर्पण परमेश्वर स्वीकारत नाही असं मला याजकाने सांगितलं. म्हणून आता मी वैराग्याची वस्त्रे पांघरून रानात चाललो. तो रानात निघून गेला. तिथे त्याला परमेश्वराचं दर्शन झालं. देवदूताने त्याला सांगितलं, आपल्या घरी परत जा. तुझी पत्नी गर्भवती होणार आहे. एका कन्यारत्नाला जन्म देणार आहे. हे कन्यारत्न संपूर्ण जगामध्ये महान होणार आहे. आनंदी चेहऱ्याने तो घरी परतला. इथे हन्ना देखील खूप आनंदी झालेली त्याला दिसली. तिने धावत जाऊन त्याला सांगितलं की मला देवदूताने एक निरोप दिलेला आहे की आपल्या घरामध्ये कन्यारत्न जन्माला येणार आहे. दोघांनाही झालेला साक्षात्कार मिळता जुळता होता आणि म्हणूनच आनंदाने त्यांनी त्या बाळाचा स्वीकार केला. ते बाळ म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून साक्षात पवित्र मरिया. संत जोकीम आणि ह्यांना आपल्या म्हातारपणी झालेलं कन्यारत्न संपूर्ण जगामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताची माता म्हणून प्रसिद्ध पावलं. पवित्र मरिया ही संत जोकीम आणि अण्णा ह्यांची मुलगी. म्हणून ह्या दोघांचा सण पूर्वी मातृपितृ दिन म्हणून साजरा केला जात असे. परंतु गेल्या 4-5 वर्षांमध्ये पोप फ्रान्सिस यांनी दिलेल्या आदेशानुसार हा दिवस आजी आजोबांचा आणि वयोवृद्ध लोकांचा दिवस म्हणून साजरा केला जावा आणि त्यानुसार जगभर बरेच उपक्रम सादर केले जात असतात. मातापित्यांचा सन्मान करायचा, आजी आजोबांचा सन्मान करायचा. हा सन्मान करत असताना आजी आजोबांचा अनुभव, मातापित्यांचं प्रेम अनुभवायचं, त्यांच्या आत्मेमध्ये राहायचं आणि पुढे वाटचाल करायची असा संदेश आजच्या ह्या सणानिमित्त ख्रिस्त सभा आपल्याला देत आहे. संत जोकीम आणि संत अण्णा ह्यांचा सन्मान करत असताना आपल्या घरातील आजी आजोबा, आपले स्वतःचे आई वडील ह्यांची आपण विशेष आठवण करूया. त्यांच्यासाठी प्रार्थना करूया की परमेश्वराने त्यांना चांगलं आरोग्य द्यावं. ते हयात असतील तर दीर्घायुष्य द्यावं. ते मरण पावले असतील तर त्यांना स्वर्गीय राज्य प्रदान करावं. ही सारी प्रार्थना आम्ही पवित्र मरियेच्या मध्यस्थीने प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.